हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप चांगला प्रॉब्लेम बघणार आहोत. तो प्रॉब्लेम आणि सोल्युशन आपण दोन्हीही बघूया. ठीक आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे ते दाखवतो. ठीक आहे. आता इथे एक वेबसाईट आहे alpha1tech.com. याची व्हॅलिडिटी आहे 21 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे, काही इश्यू नाही. मी याचा URL आपण कॉपी करू आणि URL एका नवीन टॅबमध्ये आपण पेस्ट करून बघू. आता इथं ही वेबसाईट ओपन होत नाही आहे. ओके. आता बेसिकली काय झालं आहे, तर मी ज्याला माझा जुना सर्व्हर होता त्याला मला सिक्युरिटी इम्प्लिमेंट करायची इच्छा होती, म्हणून मी प्रत्येक डोमेन नेमला मी DNS सिक्युरिटी नावाचा एक ऑप्शन इम्प्लिमेंट केलेला. आता तो ऑप्शन कुठं आहे, तर globehostindia.my.boxला ते आपल्याला DNS सिक्युरिटीचा आपल्याला ऑप्शन मिळेल. आता जर आपल्याला ही वेबसाईट जर चालू व्हावी जर असं जर वाटत असेल तर आपल्याला करायला काय लागतं, हे DNS की आपल्याला इथून डिलीट मारायचं आहे. पहिली की आपण डिलीट मारली. आणि दुसरी देखील की आपण डिलीट मारली. ओके. म्हणजे याच्यामध्ये ज्या दोन्ही कीज होत्या त्या आपण दोन्ही कीज डिलीट मारल्या. एकदा व्हेरीफाय करूया. ओके, सगळ्या कीज डिलीट झालेल्या आहेत. इथे आता आपल्याला नवीन कीजचा ऑप्शन दाखवते. आता बेसिकली हे कधी करायला लागते, जर आपली वेबसाईट जर चालू होत नसेल तर. आता आपण बघा काय केलं, आपण सिम्पली ह्या डोमेन नेमला आलो, तिथून आपण ह्या DNS सिक्युरिटीच्या कीज आपण डिलीट मारल्या. ओके. आता हे डिलीट मारलं म्हणून इकडं लगेच चालू होणार नाही आहे. आपण जरी इकडं येऊन रिफ्रेश केलो तरी हे चालू होणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला करायला काय लागते, तर आपल्याला आपल्या सर्व्हरला यायचं. सर्व्हरला आल्यानंतर ना आपल्याला ज्या डोमेन नेमसाठी आपल्याला गोष्टी इम्प्लिमेंट करायच्यात, आपल्याला पहिल्यांदा तिथे यावं लागेल. डोमेन्स. ओके. आणि इथं डोमेन्सला alpha1tech पहिल्यांदा यायचं. इथं आल्यानंतर ना इथं आपल्याला SSL सर्टिफिकेट बेसिकली मागच्या IP सोबत रिलेटेड आहे. ओके. तर मग आपल्याला आता करायला काय लागते, तर आपल्याला डॅशबोर्डला यायचा. WP टूलकिट. WP टूलकिटला आल्यानंतर ना आपल्याला इथं SSL TLS सर्टिफिकेट इम्प्लिमेंट करायचं आहे. ॲग्री. त्यासाठी आपल्याला करावं काय लागेल, आपल्याला इकडे येऊया आणि इथून आपल्याला पहिला जे सर्टिफिकेट ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे ह्याला कंपल्सरी पहिला अनअसाइन करायचं. ओके करू आपण ह्याला. आपण ह्या सर्टिफिकेटला आपण अनअसाइन केलेला आहे. आता ह्याला पहिल्यांदा इन्स्टॉल होते का नवीन सर्टिफिकेट, म्हणजे आपण काय केलं की जुनं जे सर्टिफिकेट होतं त्याला आपण अनइन्स्टॉल केलं, कारण ते जुन्या IPशी रिलेटेड होतं. ठीक आहे. आता आपण काय करूया की नवीन IPशी त्याला रिलेट करण्यासाठी आपण त्याला इन्स्टॉलवरती क्लिक करू. बेसिकली ही जी काही इन्स्टॉलेशनची प्रोसिजर आहे SSL, हे DNS सिक्युरिटी की डिलीट केल्यानंतर ना 20 मिनिटानंतर ना करायची प्रोसिजर आहे. तरी पण आपण एकदा ह्याला ट्राय करून बघूया की होतं आहे काय. आणि आपण ह्याला एकदा गेट इट फ्रीवरती क्लिक करून बघू. ओके. तर आपल्याला इथं SSL सर्टिफिकेट इथं प्रॉपरली इम्प्लिमेंटेड झालेलं आहे. आपण बाकीच्या जे काही रेग्युलरली SSLच्या ज्या काही गोष्टी करतो आहे ते आपल्याला इथं करायच्या आहेत. ओके. म्हणजेच काय, आपला जो काही इश्यू आहे SSLचा कशामुळे, जेणेकरून आपण DNS सिक्युरिटी इम्प्लिमेंट केलेलो त्यामुळे ही जी वेबसाईट चालू होत नव्हती ती आता आपल्या इथं चालू होईल. आता बेसिकली इथं लगेच ओपन होणार नाही कदाचित. ओके.
झालेली आहे. म्हणजे मगाशी जी वेबसाईट जी ओपन होत नव्हती ती आता इथं प्रॉपरली ओपन झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण DNS सिक्युरिटीचा इश्यू सॉल्व करतो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. तुम्हाला काही जर शंका असतील तर मला कधीही फोन करा. मला तुम्हाला आनंदाने मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.